आणि टीम डहाणू इथून संदेश धारडे आणि त्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये एका वेगळ्या उंचीचं क्रिकेट प्रस्थापित करतील. चला आपण वळूयात. मॅचला इथून प्रारंभ होईल आणि आमचे नामांकित पंच मंद मंद पावलांनी मात्र अंतिम रजनीच्या दिशेने वाटचाल करत असताना आमच्या विपुल दादाची भरपूर मेहनत आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवणं हे एका आयोजकाचं सर्वोत्कृष्ट आयोजकाचं लक्षण आहे आणि तेच इथून बेटेगावकरांनी दाखवलंय. तर निश्चितच दोन्ही संघांना विनंती आहे, जर 12th मॅन इथं नसला तर डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल 2 धावांची, याची देखील नोंद घ्या. कुठल्याही प्रकारची सबब त्यानंतर तुमची ऐकून घेतली जाणार नाही. इट्स ऑफिशियल अनाउन्समेंट. ही खऱ्या अर्थानं ऑफिशियली सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर इथे उपस्थित झाला डहाणू संघाचा 12th पर्सन, त्याचं स्वागत आमच्या समालोचन कक्षामध्ये. मी विनंती करतो पवनसूत नवली संघाच्या 12th पर्सनला आपण देखील या. संदेश धारणे आणि संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करण्याकरता खऱ्या अर्थानं असं म्हणतात की सेनापती पहिल्यांदा निघतो कोणत्याही युद्धाची सुरुवात करत असताना, आणि संदेश धारणे निघालाय. कॅप्टन लीड करतोय आपल्या संघाला, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. तर चला मॅचला इथे प्रारंभ करूयात. नवलीकर जे देखील सज्ज आहेत. हेच गाव ओळखलं गेलं. खरं तर मी वारंवार निश्चितच या गोष्टीचा उल्लेख करतो की तुषार गरज एक व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर ज्या गावानं टेनिस क्रिकेट असेल किंवा लेदर क्रिकेटला दिला. त्यानंतर मी 10 वर्षापूर्वीचं क्रिकेट जर पाहाल तर प्रणय गरजचं नाव देखील मी बऱ्याचदा त्यांची चर्चा देखील केली आहे, कारण वाडा परिसरात हे खेळाडू भरपूर मोठं नाव कमवून गेलेत. त्यानंतर मग ज्यावेळी म्हणजे 1 ऑगस्ट 2013च्या आधी ज्यावेळी आपला संयुक्त ठाणे जिल्हा होता, तर त्यावेळी ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट म्हणजे एक वेगळी दर्जाची प्रतिष्ठा निर्माण करणारं क्रिकेट होतं. तर या सगळ्या चर्चा आपण आज जरूर करू, कारण इथून क्रिकेटच्या हिस्ट्रीज तुमच्यापर्यंत जरूर पोहोचण्याचा काही गोष्टी सल्लामसलत करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. तर चला वळूयात मॅचच्या दिशेनं. तर हीच सांघिकता शिकवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे, जे एकीची शपथ इथे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. मी याच करता म्हणतो की मित्रांनो, खेळ कोणताही असू द्यात, या मैदानाशी आणि या मातीशी तुम्ही कायम एकनिष्ठ राहा, कारण विजयाचे झेंडे हे याच मैदानात रोवले जातात. तर पराभवाची दुःख सोसण्याची ताकद हीच माती तुम्हाला देत असते. त्यामुळे या मैदानाशी नेहमी एकनिष्ठ राहा. जी खरं तर तुमची व्यावसायिकता आहे, जी तुमची खेळाडू वृत्ती आहे, जे तुमचं स्पोर्ट्समन स्पिरिट आहे, ते मात्र इथून दिसलं पाहिजे. तर निश्चितच मॅच आज खरं तर सगळ्या क्वालिफायर्सच्या मॅचेस, म्हणजे कोणालाही सूचना देणं आणि त्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार हे खरं तर फार मोठं गणित किंवा फार मोठा तिढा आहे असंच म्हणावं लागेल. कारण आज प्रत्येक खेळाडू टाईम घेणार, परंतु पंचांना आणि आमच्या ऑफिशियल्स जे आहेत त्यांना विनंती करतो गुणलेखकाला की आता टायमर लावा. आपण जास्तीत जास्त 35 मिनिटं देऊ शकतो. त्यावर जर काही गेलं तर मग एका खेळाडूला तुम्हाला इनफिल्डच्या आत आणावं लागेल. खरं तर हा तांत्रिक टेनिस क्रिकेटचा नवीन नियम लागू झालाय.
की 6व्या षटकाकरता मग तुम्हाला एक खेळाडूला आत आणावं लागेल जर टाइम लिमिट तुम्ही इथून पाळलं नाही तर. चला पवनसुत नवली, जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी वी आर लेट. उशिरानं ही स्पर्धा आपण सुरू करतोय. संदीप पाटील आणि त्याचा साथीदार संदेश धारणे मैदानाच्या आतमध्ये. तर बजरंगबलीला साकडं घालून मात्र पवनसुत नवलीकर सज्ज होतात. त्यांच्याच मैदानात ज्या पराभवाचा वचपा इथं काढण्याची संधी त्यांना मिळाली आहे, परंतु डहाणूकर म्हणजे हार मानणं ज्या विभागाच्या रक्तात नाहीये. कारण मागच्या वर्षी खरं तर महाराष्ट्राचे टॉप 8 क्वालिफायर होते त्या रायगडाच्या भूमीमध्ये, ज्यामध्ये धाकटी डहाणू संघाचा समावेश होता. टीम दारावे होती, सावळेश्वर सावळेचा समावेश होता, दिगोडे होती. तदनंतर माहुलगाव संघ जो मुंबई कोळीवाडा प्रभागातील संघ आहे. तदनंतर आपण खऱ्या अर्थानं तदनंतर वाकळण संघाला बऱ्याचदा पाहिलंय. तर हे जे व्यावसायिक टॉप 8 क्वालिफायर्स आहेत त्यामध्ये शेवटची मेगा ग्रँड फायनल आपण पाहिली होती धाकटी डहाणू म्हणजे पालघर जिल्ह्याचं अगदी उत्तरेकडचं शेवटचं टोक आणि त्या विपक्षामध्ये नवी मुंबई परिसरातील गाव गटातला दारावे संघ म्हणजे या दोन संघांनी जी बाजी मारली त्यामुळे डहाणूचं क्रिकेट देखील चर्चेचा विषय. आणि निश्चितच त्या डहाणू विभागातनं त्याच डहाणू गावातनं हे खेळाडू इथं आलेत. तर चला आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. मॅचला इथे सुरुवात होईल. 6 षटकांची लढत आहे, दर्जेदार लढत. कारण आज क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल एवढं मात्र निश्चित सांगेन. कारण पालघरच्या महाशक्ती इथून लढतील एकमेकांच्या विरोधात. तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहताय. पहिलं षटक जे प्रगतीपथावर घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज ब्रिजेश घरत, फार जुनं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं. स्ट्रायकर एंडवर स्वतः कर्णधार इथे लीड करत असताना संदेश धारणे स्वतः कॅप्टन आहे, डहाणू गावाला इथून प्रमोट करतोय. आणि क्षेत्ररक्षण जर आपण पाहाल तर फ्लाइंग स्लिप तैनात केली गेली आहे. बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये एक खेळाडू आहे. तदनंतर गली रिजनला 30 यार्डच्या आतमध्ये एक खेळाडूला तुम्ही पाहताय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट 30 यार्डच्या आतमध्ये एक खेळाडू तैनात असताना स्वीपर कव्हर मध्ये एक खेळाडू खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर शॉर्ट मिड विकेट आणि डीप झोन जर पाहाल तर लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू आहे आणि वायडिश एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये म्हणजे पॅटर्न 3 इथे तैनात केला गेलाय. मिड विकेटचा डीप झोन देखील कव्हर आहे. आणि ब्रिजेश घरत इथून मात्र त्याची सज्जता दाखवेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. षटकाचा इथे होतोय आरंभ शुभारंभ. अंपायर्स देखील इथे देत आहेत सिग्नल. लेट्स प्ले द गेम. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड स्टंप्स. पहिला चेंडू खरं तर स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. लगा तो आबाद नाही तो बर्बाद वर्णन बऱ्याचदा आम्ही केलंय. आणि निश्चितच पहिल्या बॉलवर इथे सिंगल कन्वर्ट झाली आहे. याच सिंगलच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेश आणि धावफलकाचा शुभारंभ इथून होत असताना काय दर्जेदार क्रिकेट इथे रंगतंय. एका बाजूला डहाणू आणि एका बाजूला त्या विपक्षात जर आपण पाहाल तर इथे पवनसुत नवली. चांगला स्ट्रोक इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. डीप झोनला कंप्लीट काबीज करत असताना सिंगल इथून होईल कंप्लीट. आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 2 या अंकावर. तर गोलंदाज तयार. इथे बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल. आणि ब्रिजेश घरत खरं तर या मैदानात स्वतःच्या गुणवत्तेचा कस त्याचा पणाला लागलाय. म्हणजे आज खरं तर मानाचा सरकार चषक जिंकण्याकरता प्रत्येकाची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. इथे पहा सिलिमड ऑफ मध्ये बॉल चाललाय. 30 यार्डच्या आतमध्ये फंबल होत असताना सिंगल मात्र कंप्लीट होतीये. क्षेत्ररक्षण फार जमेची बाजू आहे आणि क्षेत्ररक्षण तुम्हाला ताकदवान ठेवावंच लागेल. अन्यथा जे तुम्हाला ट्रॅजेक्टरीज ऑप्टिमम दबाव निर्माण करण्याचं जे तंत्र आहे ते इथून जमणार नाही. डेफिनेटली गोलंदाज तयार. ब्रिजेश बॅट अँड पॅड मधून हलक्या हाताचा वापर करत सॉफ्ट हँडनं सिंगल इथे केली जाते. एक्स्ट्रा कव्हर मधून कंप्लीट. धीमी सुरुवात केली आहे. स्टार्टअप खूप गरजेचा आहे. न्यूटनचा पहिला नियम सांगतो की एखाद्या गतिमान वस्तूला जर तुम्हाला थांबवायचं आहे तर त्याला बल लावावं लागतं आणि एखाद्या वस्तूला गतिमान करायचं आहे तर त्याला देखील बल लावावं लागतं. इथे तोच फोर्स लावण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु ब्रिजेश घरत इथे हवी ठरलेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 बिनबाद 5 या अंकावर. एक संधी जाऊयात आपण डीजे कडे आणि पुन्हा परतूयात दुसऱ्या षटकाकरता.
थँक्यू सो मच. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहूनही आंधळा बराच मी. खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये जी वारकरी परंपरा आहे ती वारकरी परंपरा मात्र त्याच पंढरीच्या विठुरायाला साकडं घालून आपण दरवर्षी निश्चितच आषाढीची वारी देखील. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. षटक नंबर 2 प्रगतीपथावरनं गोलंदाजी माकवर आलाय ध्रुव घरत. आणखीन एक गोलंदाजीचा तोफखाना असलेला हा नवली संघ इथे लढत असताना. गोलंदाज तयार. पहिला बॉल ओव्हर दी स्टंप्स निघालाय. बॅट अँड पॅड मधून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. बॉल चाललाय सिलिमिडॉन मध्ये. प्रोटेक्शन आहे तिथे. एकही धाव न देणं पसंत केलंय आणि पहा संदेश मात्र इथे लढतोय. संदेशला ठाऊक आहे संयम फार मोठी गोष्ट आहे. अगदी टप्प्यात आणून कार्यक्रम कसा करायचा हे ज्याला जमलं ना तो या क्रिकेटमध्ये स्वतःची यशस्वीता निश्चित रूपाने धारण करू शकतो. बॉल तयार. ध्रुवच्या विपक्षामध्ये हा स्ट्रोक इथे सजवलाय. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि त्या बॉलवर पहा क्षेत्ररक्षण अप्रतिम. असं म्हणतात की चुकांमधून सुधारतो तो खरा माणूस. आणि इथे ज्या चुका नवलीच्या मैदानात नवलीकरांनी केल्या त्या चुका सुधारण्याकरता एक वाव मिळाला, एक संधी मिळाली आहे आणि आलेल्या संधीचं सोनं करणं हे नवली संघाला इथून मात्र जमेल का की पुन्हा एकदा संदेश त्यांच्यावर हवी होईल संदेशदारने. इथे बॉल तयार. ध्रुव फटका चांगलाय. बॉल चाललाय इनफिल्डच्या वरून. आगाज केलाय. रणशिंग फुंकलाय. सरकार बॅनरला इथे सलामी देत असताना चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. इथे ठोकलाय आक्रमक षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 13 या अंकावर 13. खरं तर गाणं देखील इतक्या टायमिंगला लावलं ना डीजेनं की ज्यावेळी रायगड बांधला 3 लाख टन दगड वापरला आणि हिरोजी इंदुलकर म्हणजे त्यावेळी महाराज खरं तर दक्षिण दिग्विजयावर होते आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी कुठल्याही प्रकारची रसद नसताना देखील स्वतःची सगळी प्रॉपर्टी गहाण टाकली. म्हणजे आता काय होतं की कॉन्ट्रॅक्ट मिळालं की त्यात देखील कसे पर्सेंटेज मिळतील इथे लक्ष असतं, परंतु तिथे निष्ठा होती. इथे पहा डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सिलिमिडॉनमधून. लॉंगॉनचा खेळाडू तिथेवर पोहोचलाय 30 यार्डच्या बाहेर. फक्त सिंगल इथून होईल कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती मात्र 14. मागच्या वर्षी सोशल मीडियावर एक रिफ्लेक्शन्स वाचलं ज्यामध्ये लिहिलं होतं नुसतं सिमेंटमध्ये जान असून चालत नाही तर बनवणाऱ्याच्या मनामध्ये निष्ठा लागते आणि ती निष्ठा खरं तर स्वराज्याचे पहिले अभियंते हिरोजी इंदुलकर. नो डाऊट. काय मागितलं इतक्या प्रशस्त रायगडाला बांधण्याच्या मोबदल्यात तर एका दगडावर एका पायरीच्या दगडावर स्वतःचं नाव टाकण्याची अनुमती. का तर छत्रपतींच्या पायाची पायधूळ ही दररोज आपल्या नावावर अभिषेक करेल. आणि काय दर्जेदार ती निष्ठा होती, काय दर्जेदार दृष्टिकोन होता. इथे 4 बॉलचा खेळ संपलाय. ध्रुव घरत 14 धावा धावफलकावर. ज्यांच्या नावानं हे मैदान आहे म्हणजे पुरंदराचा सेनापती होता मुरारबाजी आणि निश्चित रूपानं मुरारबाजी देशपांडे त्याच किल्ल्यावर जन्म झाला पुरंदर. 14 मे 1657ला छत्रपती संभाजी महाराजांचा. इथे फटका पहा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चूक केली आहे. पहिला विकेट. सगळ्यात मोठा मसाला लागला गळाला. पलटवार केलाय ध्रुव घरतनं. विकेट नंबर 1. बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. एकंदरीत 14 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू इथून मिळाला आणि निश्चितच नितांत गरजेची विकेट. फलंदाज संदीप पाटील इथे मात्र परतलाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समन संदीप पाटील वैयक्तिक कोड्यातनं त्याच्या माध्यमातून 2 धावांचा खेळ त्यानं मात्र सजवला आणि तदनंतर परतीचा प्रवास त्याचा इथे झाला. संदेश धारणेनं एक षटकार आणि त्याच्या बॅटमधनं आलाय. सुरुवात तर केली आहे परंतु ती सुरुवात मोमेंटममध्ये बदलणं फार गरजेचं आहे. तो मोमेंटम इथून मिळेल का? कारण एकंदरीत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये या मॅचला म्हणजे ड्रॉप सीनचा हिरो बनण्याची संधी इथून संदेश धारणेला असणार आहे.
परंतु तुर्तास 14 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल एकंदरीत पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. पूर्वार्ध इथून सुरू आहे आणि डेफिनेटली एक दर्जेदार क्रिकेट जे मात्र सजत असताना खऱ्या अर्थानं इथे पहा व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांमार्फत जो दर्शवला गेला आणि याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र इथे वधारलेल्या अवस्थेमध्ये 15 या अंकावर 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय शेवटचा आणि अंतिम बॉल बोईसर रोड सिटी एंडकडून निघालाय गोलंदाज ध्रुव. आडव्या बॅटने इथे प्रहार केला. बॉल चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग सीमारेषेच्या मधून चेंडू निघून जाईल ॲज अ स्वीप ॲज अॅरो. अगदी बाणाच्या वेगानं 4 धावांसाठी इथे आलाय चौकार. थँक्यू. एकंदरीत या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.5ची सरासरी प्रति षटक 19 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अर्जुन आलेत मैदानाच्या आतमध्ये आल्या सुरुवात केली आहे कारण त्याला माहिती आहे स्वतःची मक्तेदारी इथे दाखवायची आहे. तर मग अगदी तुम्हाला तुमच्या मनगटाच्या सहाय्यानं इथे लढावं लागेल कारण तुम्हाला संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो. दुनिया तुम्हाला फक्त ज्ञान देऊ शकते, एक्झिक्यूट तुम्हाला करायचं आहे आणि तेच काम इथे डहाणूकर करतायत सातत्यानं. या विभागानं म्हणजे डहाणू म्हटलं की महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा सगळ्यात वेगवान चतुरचित्ता प्रीतम बारीसारखा खेळाडू याच विभागानं दिला. त्यानंतर वरोरमधून प्रज्योत अंबिरेसारख्या वेगवान खेळाडूला याच विभागानं दिलं. परंतु नवली गावाचा देखील आपण विचार केला तर भरपूर मोठ्या खेळाडूंची खाण हा देखील गाव आहे. त्यामुळे संघर्ष फार मोठा शिगेला पोहोचेल यात शंका नाही आहे. आणि जो दर्दी क्रीडाप्रेमी आहे ना त्याला माहिती आहे या मॅचची किंमत काय. म्हणजे आजचा पहिला दिवस आणि पहिली मॅच, पहिल्या मॅचची खरं तर प्रेक्षक जो आहे कट्टर क्रिकेटचा चाहता त्याला या मॅचची उंची माहिती आहे. डेफिनेटली वळूयात मॅचच्या दिशेनं. ब्रिजेश घरत वैयक्तिक कोट्यातनं हे दुसरं षटक घेऊन सांघिक कोट्यासाठी तिसऱ्या षटकाला इथून करेल प्रारंभ. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत बॅक टू द बॉलर हा फटका सजवलाय. एकंदरीत डॉट बॉल एक्झिक्यूट होईल. एकही धाव न घेणं पसंत करतायत आणि ब्रिजेश घरतचा हा पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड दी स्टम्प्सनं निर्धाव. बॉल तयार. फटका पुन्हा एकदा टो क्रश झाला. खरं तर बॉटमचा टो इथे क्रश होत असताना संदेश धारणेवर इथे हवी ठरतायत ब्रिजेश घरत आणि 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. बॉल तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. अगदी पदलालित्य देखील पाहायला मिळालं परंतु टायमिंग आणि दिशा अचूक नव्हती. त्यामुळे डेफिनेटली गोलंदाज इथे ठरलाय हवी. फलंदाजाला बॅकफुटवर यावं लागतंय. डेफिनेटली 22चा सिग्नल अंपायर दाखवत असताना संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 20 या अंकावर. 20 रन्स ऑन बोर्ड. मी काल देखील उल्लेख केला बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं एक वाक्य, पहिलंच वाक्य आहे की तलवार से ज्यादा धार चलाने वाले की सोच में होनी चाहिए. इथे तुमचे विचार तुम्हाला घडवतील आणि तेच काम फलंदाजाला देखील करायचं आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. म्हणजे बॉल मारायचा होता वाशीला आणि चेंडू पोचला काशीला अशी परिस्थिती मैदानाच्या आत. फक्त सिंगल इथून मात्र मिळेल आणि याच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 या अंकावर. इथे बॉल तयार. आडव्या बॅटनं प्रहार केलाय परंतु फटक्यात ताकद थोडी कमी आहे. टायमिंग देखील इम्प्रॉपर. त्या बॉलवर पोहोचलाय क्षेत्ररक्षक. इथून धावा कंप्लीट केल्या जातील 2 आणि याच 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पोहोचली ती 23 या अंकावर. मी काल देखील उल्लेख केला की 23 जानेवारी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्या माणसानं आम्हाला लढायला शिकवलं, एक तिखट चिवट मराठी बाण्याचा लढवय्या योद्धा. इथे पहा खूप चांगला स्ट्रोक. अगदी ग्लान्सिंग ऍक्शन. चेंडू निघून जाईल अगदी वेगानं. अफलातून स्ट्रोक संदेश धारणेच्या बॅटमधून येतोय. डहाणू ब्रँडचा चौका. थँक्यू. 27 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 27 रन्स ऑन बोर्ड आणि 27 आकडा जसा आला तशी आठवण होते धर्मवीर गुरुवारी आनंदगे साहेब. कोण विसरेल त्या धगधगत्या निखाऱ्याला. म्हणजे गरिबांकरता अगदी पूर्ण प्रशस्त ठाणे जिल्ह्याची मूर्तवेड ज्या व्यक्तिमत्वानं सजवली. ना कधी कोणत्या पदाचा हव्यास होता ना कधी पैशाचा हव्यास होता
म्हणजे धर्मवीर चित्रपटाची जशी सुरुवात होते ना त्यातलं पहिलं वाक्य आहे की दोन्ही किसे रिकामे असलेला आणि कुठल्याही बँकेत साधं एकही अकाउंट नसलेला जगातला सगळ्यात श्रीमंत राजकारणी या ठाणे जिल्ह्यानं पाहिला. आणि तेच गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील आपण या स्पर्धेतून एक मानाची आदरांजली देऊयात. कारण गोरगरीब जनतेच्या न्याय हक्काकरता आणि अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारा आमचा लढवय्या वाघ मात्र 26 ऑगस्ट 2001ला काळा दिवस या महाराष्ट्राच्या मातीकरता ज्यांना वीरमरण आलं, खऱ्या अर्थानं निश्चितच दिघे साहेबांनी शेवटचा श्वास ठाण्याच्या सिंगानिया हॉस्पिटलमधून घेतला आणि मग अफाट लाखोंचा जनसमुदाय ठाणे नगरीमध्ये आपण पाहिला. तो एका या धगधगत्या आनंद सूर्यावर प्रेम करणाऱ्या. वळूयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज इथे तयार. अप्रतिम स्विंग आणि मिस दर्जा गोलंदाजी. इथे भन्नाट वेगानं चेंडू फेकला आणि तदनंतर ऑफस्टिकवर कंट्रोल होतं, नियंत्रण भरपूर चांगलं इथे. तदनंतर डॉट बॉल ध्रुव गरजच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला गेला. अटॅक इज द बेस्ट एव्हर वेपन. या मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला हवी ठरायचं आहे तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जो सध्या टीम पवनसूत नवली संघाच्या माध्यमातून सुरू आहे. धावसंख्या 27 या अंकावर स्थिर स्थावर असताना चौथ्या षटकाला इथे झालाय प्रारंभ. अप्रतिम गोलंदाजी. नियंत्रण हा खरं तर 4 अक्षरांचा शब्द आहे, परंतु ते अंमलात आणण्याकरता जी ताकद लागते ना ती कदाचित इथून ध्रुव घरतलाच ठाऊक असावी. अगदी गुडलेन टू गुडलेन गोलंदाजी करणं, नियंत्रणात्मक ऑफस्टमच्या बाहेर म्हणजे फलंदाजाच्या शरीर यष्टीपासून थोडीशी बाहेर गोलंदाजी करणं हे खरं तर फार मोठ्या गोलंदाजीचं कौशल्य आहे. गोलंदाज तयार. ध्रुव गरत ऑफस्टमच्या बाहेर. इथे निश्चित रूपानं लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र दिला गेला. एकंदरीत याच व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची टोटल इथे मात्र एकंदरीत 28 या धावसंख्येवर 28 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. तर एका बाजूला पवनसूत नवली संघाने इथे नाणेफेक जिंकली आणि त्यांनी निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षण करण्याचा. इथे बॉल तयार. बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय वेगानं अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट होईल. फक्त सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. 29. एका बाजूला नवली संघ, एका बाजूला डहाणू. मोठं घमासान. मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी धुमस चक्री. मैदानाच्या आतमध्ये फार मोठं रणकंदाहार माजणार यात शंका नाहीये. अगदी दैदिप्यमान आणि अभूतपूर्व क्रिकेटचा नजारा हा सामना दाखवणार यात शंका नसणार आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा बोईसर रोड सिटी एंड कडून निघाला गोलंदाज. ओव्हर दी स्टम्प्स. फटका इम्प्रॉपर. समोर क्षेत्ररक्षक एकाच ट्रॅकवर इथे आल्या 2 गाड्या. अपघात निश्चित होणार. फलंदाजाला परतावं लागणार आहे. संदेश धारणे मात्र इथे बाद. सेनापती आउट. थँक्यू. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सन्माननीय संदीपजी करत आणि आदरणीय दीपकजी शर्मा पुरस्कृत ही क्रिकेट रजनी स्पर्धा सरकार चषक 2023चा हा अगदी अभूतपूर्व क्रिकेटचा नजारा. खरं तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. तो 4 आणि संघाची धावसंख्या 2 गडी बाद 29 या अंकावर. 29 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. रणसंघर्ष इथून मात्र दाटणार नो डाऊट. अगदी भरपूर मोठं घमासान. मी याच करता म्हणतो की हारणं आणि जिंकणं यामधला जो प्रवास आहे ना तो सध्या मैदानाच्या आत सुरू आहे, कारण मोठा मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॉल तयार. षटक क्रमांक. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांची उंची इथे तोकडी पडत असताना चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय. आक्रमकतेचा चौकार. थँक्यू. भरपूर कमी काळाकरता जी जर्सी भारतरत्न डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकरांच्या अंगावर झळकली 33. आकडा धावफलकावर आला. 99 नंबरची जर्सी देखील आपण पाहिली. 10 क्रमांकाची जर्सी भरपूर जास्त काळ पाठीवर झळकत होती, परंतु 33 देखील हा आकडा देखील सचिन रमेश तेंडुलकरांच्या पाठीवर झळकला. इथे बॉल तयार. ध्रुव
नियंत्रण होतं, कंट्रोलिझम, आणि इथे षटक क्रमांक 4 झालंय समाप्त. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 33 या अंकावर. हे सगळे डिसिप्लिनरी क्रिकेटर आहेत, म्हणजे मी म्हणेन की व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यामुळे पहा, अगदी जर आपण पाहिलं ना तर 6 वाजता बरोबर मॅचला सुरुवात झाली होती, 6 वाजून 1 मिनिटांनी, आणि 20 मिनिटं झालेत. 20 मिनिटांमध्ये त्यांनी बरोबर 4 षटकं कंप्लीट केलेत, म्हणजे टाइम लिमिट अगदी प्रॉपर सुरू आहे. त्या टीम नवली संघाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करा. पाणी वाहक मी विनंती करेन की लवकरात लवकर, अगदी खरं तर हे 3ऱ्या किंवा 4थ्या षटकाच्या अंतिम क्षणीच या सगळ्या गोष्टी रेडी पाहिजेत. यानंतरच्या मॅच मध्येही आपण काळजी घ्याल, या गोष्टीला मी इथून जरूर अधोरेखित करेन. तर एकंदरीत 4 षटकांचा खेळ इथे संपला आणि संघाची धावसंख्या 33 या अंकावर आहे. 33 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. वळूयात आपण डीजे कडे आणि पुन्हा परतूयात 5व्या षटकासाठी. थँक्यू डीजे धन्यवाद. चला जास्त वेळ घेऊ नका. मी यानंतर आपण विनंती करूयात, टॉस साठी विनंती आहे. 2 संघांचे कर्णधार, एका बाजूला अजिंक्य स्पोर्ट्स मराठा आणि त्या विपक्षामध्ये सातपाटी 11. सातपाटी 11 संघाचा कर्णधार आणि अजिंक्य मराठा संघाचा कर्णधार. नाणेफेक करण्याकरता आमच्या नाणेफेक कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत. पालघर जिल्ह्यातील प्रशस्त महाशक्ती आज एकमेकांच्या विरोधात लढतायत. हे मोठं रणकंदार आहे, कारण आज टॉप क्रिकेटर्स एकमेकांच्या विपक्षामध्ये. खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा, चांगली क्रीडा स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. षटक क्रमांक 5 यश पाटील मैदानाच्या आतमध्ये नवली गावाचं इथून प्रमोशन करेल. पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जिथे चुकी होणे नाही. फलंदाजाला परतावा लागणार आहे. बॅट्समन आउट, डगआउटचा शिकार फलंदाज हितेश वजे. अर्जुन थँक्यू. अर्जुन मात्र इथे बाद झालाय, ज्याच्याकडनं भरपूर साऱ्या अशा अपेक्षा होत्या, परंतु त्यानं इथे फ्लॉप शो त्याच्या माध्यमातून फक्त 6 धावसंख्येची पारी त्यानं सजवली. एकंदरीत पहिल्याच बॉलवर यश पाटीलला सफलता मिळाली आहे. हे खरं तर खूप चांगलं आहे, कारण सुरुवात चांगली झाली की शेवट देखील चांगला होतो असं आपण सातत्यानं बोलतो. परंतु आता पाहूयात, डहाणूकर समोर आहेत, त्यामुळे तुल्यबळ लढत इथून होईल यात शंका नसणार आहे. तर चला वळूयात मॅचच्या दिशेनं. यश पाटील पुन्हा एकदा सज्ज. षटकातला दुसरा चेंडू घेऊन ओव्हर दी स्टंप्स निघाला बोईसर सिटी एंड कडून. बॅटची कडा, बॉल फ्लाय झाला फ्लाइंग स्लिप मध्ये आणि इथे धाव न घेणं पसंत केलंय. मी आधीच उल्लेख केलाय सामन्याच्या की सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. म्हणजे कधी कधी आपण पाहतो की भांडण होते, वाद होतात, एखादा सामना होतो, तर तुमचा अपमान झाला त्यापेक्षा यशानं तुम्ही त्या बदलाचा इथून अवलोकन करा. निश्चितच त्याच पद्धतीने इथे निश्चितच एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आहे. बॉल तयार, फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवलाय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक चांगला स्ट्रोक, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय चौकार. थँक्यू. या चौकारानं संघाची धावसंख्या 37 अंकावर आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित 3 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. मी टीम डहाणूच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून सांगेन. भगवद्गीतेतला पहिला श्लोक, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे ते काही रिॲक्शन्स देत नाही आहेत, परंतु फक्त काम करत राहत आहेत आणि निश्चितच फळ देण्याचं काम ईश्वर जरूर करेल. जो जास्त मेहनत घेईल तो इथे चमकेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न जो असफल ठरलाय.
पहा एका स्ट्राईकवर इथे धावगती कमकुवत, चुकीचा निर्णय, आणि ज्यावेळी निर्णय चुकलाय त्याचवेळी इथे धोक्याचे संकेत निर्माण झालेत. फलंदाजाला परतावं लागणार आहे धावचीतच्या स्वरूपात. आणखीन एक विकेट बाद. थँक्यू. धावचीतची विकेट. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे 37 या अंकावर. 37. लॉस ऑफ 4 विकेट. महत्वाचे 4 गडी आतापर्यंत इथून मात्र परतीच्या प्रवासाला निघालेत. पवन आलेत नवीन फलंदाज, जे टीम डहाणू संघाला इथून प्रतिनिधित्व करतील डहाणू संघाचं. गोलंदाज तयार. षटकातला 5वा चेंडू घेऊन बॉलर यश पाटील वर डिस्टन्स निघालाय. अटॅकिंग स्ट्रोक. या बॉलवर घणाघाती प्रहार. स्वतःच्या मनगटातली जिद्द, परिश्रम आणि चिकाटी दाखवत असताना इथे ठोकलाय. हितेश वझेच्या बॅट मधून आलाय आक्रमक षटकार. थँक्यू सो मच. आणि या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 या अंकावर. 43 धावा ज्या धावफलकावर आहेत. यश पाटील पुन्हा निघालाय. ओव्हरपिच बॉल होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल डीप लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. फक्त सिंगल स्वतःच्या नावावर अधोरेखित करून मात्र स्ट्रायकर एंड आपल्याकडे ठेवण्याचा त्याचा जो मानस आहे. एकंदरीत षटक क्रमांक 5 ची झाली आहे समाप्ती आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 44 धावा. या षटकानं 2 मिनिटं जास्त घेतली आहेत, त्यामुळे कृपा करून चला स्पीडअप करा. आपलं शेवटचं षटक आपण प्रगतीपथावर आणायचं आहे. टीम पवन सुतनवली. स्लॉग ओव्हरला इथून होईल सुरुवात. खरं तर हाणामारीची षटकं, ज्याला गावरान भाषेत आपण म्हणतो की आता उचलटेक खेळायचं आहे. म्हणजे जसा 50-50 षटकांचे, म्हणजे ओडीआय क्रिकेट जेव्हा आपण पाहतो 46 ते 50 ही जी षटकं आहेत त्यामध्ये मॅच पाहायला मजा येते. जसं आता सध्या IPL देखील सुरू आहे, त्यामुळे T20 फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो ना 16 ते 20, तो काहीतरी वेगळाच एक थरार असतो. तसंच आहे टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा 4, 5, 6 षटकांचे सामने असतात, डीप ऑर्डरमधले जे षटकं आहेत ते पाहण्याची मजा काही और असते. आणि आता खरं तर डहाणूकर इथून झुंज देतील का, कारण सन्मानजनक धावसंख्या उभी करावी लागणार आहे. पवनसूत नवली देखील ताकदवान संघ आहे, त्यामुळे डीप बॅटिंग ऑर्डर त्यांच्याही भात्यात आहे आणि इथून मात्र एक समाधानकारक धावसंख्या उभं करणं फार गरजेचं असणार आहे. एका बाजूला नवली संघ आणि एका बाजूला डहाणू. 2 तालुक्यांचा संघर्ष आहे खरं तर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमेय घरत. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथून मात्र दिला गेला. एक्झिक्युशन थोडंसं बाहेरच्या दिशेनं आणि याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचतीये 45 धावा. 45 हा आकडा धावफलकावर जोडला गेलाय. षटक क्रमांक 6 जे प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी. आता खरं तर स्विच करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु शफल देखील जास्त झाले. ICCनं जो नियम बदलला 2021-22ला, ज्या पद्धतीनं नवीन नियमावली इथून मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न इथे पंच करतात. टेनिस क्रिकेटमध्ये ॲज युजली बऱ्याचदा शफल होऊन खेळण्याचा मानस असतो प्रत्येक फलंदाजाचा. अप्रतिम चांगली गोलंदाजी आणि अपील होतीये पायचीत करता. इथे हितेश वझे थोडासा नाराज होतोय स्वतःवर, कारण त्याला ठाऊक आहे या अंतिम षटकात एका बॉलची किंमत काय. एकंदरीत धावसंख्या 45 या अंकावर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. गोलंदाज तयार. षटकातला 3रा चेंडू घेऊन अमेय घरत. लेफ्ट आर्म राऊंड दी स्टम्प्स. फटका अगदी मी तर म्हणेन की अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. साइड मधून दुसरी धाव वेगानं इथे कंप्लीट केली आहे आणि स्ट्रायकर एंड आपल्याकडे ठेवण्याचा जो मानस आहे हितेश वझेचा, याच 2 धावा संघाला उभारी देतील. संघाची धावसंख्या 47 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 47 रन्स ऑन बोर्ड. 47 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही शेष आहेत. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर अमेय पाटील. अमेय घरत. एक चांगला बॉल इथे पहा. पुन्हा एकदा एक्झिक्युशन प्रॉपर आहे. पवनसूत नवली संघ हवी होतोय.
टीम डहाणू संघाच्या विपक्षामध्ये हितेश वझेला बॅकफुटवर यावं लागतंय आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपल्यानंतर टीमची टोटल 47 या अंकावर स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. गोलंदाज तयार. अमेय पुन्हा एकदा या षटकातला 5वा बॉल घेऊन लेफ्ट आर्म राऊंड डी विकेट निघाला ब्लॅक स्क्रीन एंड कडून रोड सिटी एंड. मात्र इथे काबीज करत असताना अफलातून गोलंदाजी सुपर्ब यष्टीचित केला गेलाय. फलंदाज हितेश वझेच्या पाठीला इथे लावला अंकुश. बॅट्समन आउट. विकेट नंबर 5 निघालाय परतीच्या प्रवासाला. थँक्यू सो मच. शेवटचा अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज प्रांगणाच्या दिशेने वाटचाल करत असताना न्यू बॅट्समन मिस्टर भूमित डहाणू आणि त्या विपक्षामध्ये पवन सूत नवली. वंश 11 डहाणू आणि त्या विपक्षामध्ये पवन सूत नवली. तर एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या सत्रातील पूर्वार्धाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना टॉस साठी आपण सातपाटी 11 आणि त्या विपक्षामध्ये अजिंक्य मराठा. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. इथे पंच मात्र सांगतायत डॉट बॉल आणि षटकाची समाप्ती. 6 षटके इथे संपली. संघाची धाव संख्या दोन्ही संघ जरा नोंद घ्या. 47 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. पवनसूत नवली संघ 48 करायचे आहेत. येणारे 36 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. देर आर 48 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम पवनसूत नवली इन 36 बॉल्स. 36 चेंडू 48 धावा. चला उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल तसं आपण पुन्हा जोडले जाऊ. परंतु तुर्तास एका बाजूला अजिंक्य मराठा आणि सातपाटी 11 संघ, दोन्ही संघांचे कॅप्टन. आज कुठलीच सबब इथून ऐकून घेतली जाणार नाही याची देखील नोंद घ्या. जो संघ इथे अनुपस्थित असेल आता, कारण ऑलरेडी आपण संध्याकाळी 5चा वेळ होता, 6ला सामने सुरू केलेत, त्यामुळे सगळे संघ वेळेवर इथं उपस्थित हवेत. अन्यथा पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल याची देखील नोंद घ्या. तर टॉस बॉक्स मध्ये आपण आमंत्रित करूयात दोन्ही संघांचे कर्णधार अजिंक्य मराठा आणि सातपाटी 11. सातपाटी 11 संघाचा कर्णधार आणि अजिंक्य मराठा संघाचा कर्णधार. टॉस करून घ्या ना, टॉस करून घ्या प्लीज. या एकच खेळाडू लागतो टॉस करता आणि अजिंक्य मराठा, टीम अजिंक्य मराठा आणि एका बाजूला सातपाटी 11. टीम अजिंक्य मराठा संघाचा कर्णधार सातपाटी 11. टीम सातपाटी 11 आणि अजिंक्य मराठा 11. चला टॉस करता. मी आयोजकांना विनंती करतोय मान्यवर पाहुणे इथे पाठवायचे टॉस साठी. आणि टीम डहाणू वंश 11 डहाणू, आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचंय. चला टॉस. सातपाटी 11 संघाचा कॅप्टन टीम सातपाटी. जास्त वेळ घेऊ नका, मी वारंवार आपणास पुकार देतोय, कृपा करून या, लवकर या, कारण अजिंक्य मराठा संघाचा कॅप्टन आपल्या प्रतीक्षेमध्ये. सातपाटी 11 लास्ट ऑफिशियल कॉल, कारण उत्तरार्धाची सुरुवात देखील सुरू आहे. म्हणजे पुढची जी 17ची इनिंग आहे तिला देखील आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामुळे टीम सातपाटी 11 संघ आपला कर्णधार लवकर पाठवा. आणि मी आयोजकांना विनंती करतो या सामन्याची नाणेफेक करण्याकरता आपण मान्यवर इथे पाठवायचे. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांना पाठवायचं आहे. टीम सातपाटी 11 कॅप्टन या लवकर.
चला चला आपण इथे करूया टॉस. एकंदरीत एका बाजूला सातपाटी 11 आणि एका बाजूला अजिंक्य मराठा. चला मॅचला इथे होईल सुरुवात. उत्तरार्धाची सुरुवात होते. गोलंदाजी मागवर गोलंदाज देखील सज्ज आहे. पहिला बॉल घेऊन बॉल तयार. हलक्या हातानं फक्त सॉफ्ट हँडचा वापर करत बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल इथून होईल कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं धावफलकाचा श्री गणेशा इथे मात्र केला गेलाय. टीम सातपाटी 11 वारंवार आपल्याला पुकार दिला जातोय. या आपण टॉस फक्त करून जा प्लीज. पहिल्याच बॉलवर इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. करायच्या 48. हलक्या हातानं पहा जशी मागणी तसा पुरवठा मैदानाच्या आत सुरू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव पूर्ण झाल्यानंतर दुसरी धाव देखील इथे अधोरेखित केली गेली आहे आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला इथून खऱ्या अर्थानं त्यांनी अप्रतिम युटिलाइज करायला सुरुवात केलाय. 3 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बॅट्समन मात्र इथे शिताफीनं खेळ करतायत. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 1 ची सुरुवात आपण पाहताय. मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्यामध्ये इनफिल्ड पूर्णतः बंदिस्त आहे. फक्त काही खेळाडूंना मुभा आहे बाहेर. लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये ढकललाय. बॉल चालला ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरला. वेगानं पाठलाग करतायत आणि इथे पहा आउटफील्ड थोडी स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये. धावा इथे कंप्लीट होत आहेत त्या मात्र 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 5 या अंकावर. आदरणीय देवेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी खेळाडू आदरणीय देवेंद्र पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. चंद्रकांतजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान इथे करायचा. आणि हा फटका पहा नेत्रदीपक स्ट्रोक चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे आलाय रणशिंग फुंकणारा पहिला चौकार. 4 धावा. आणि मान्यवरांचं स्वागत इथे होत असताना हे फार महत्वाचं आहे की ज्यांनी खरं तर योगदान दिलंय क्रिकेट करता त्यांचा देखील सन्मान. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू निघून जाईल. चौकारा करता बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजाच्या बॅटमधनं टीम पवन सुतनवली. थँक्यू. तुषार मोरे आणि प्रणय घरत ज्या पद्धतीने मी उल्लेख केलाय की प्रणय घरतचा इतिहास फार मोठा आहे. म्हणजे अनुभवानं संपन्न असणारा हा खेळाडू आहे आणि जर या खेळाडूची बॅट या मैदानात जर तळपली, कारण मला आजही भिवंडीचं स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम आजही आठवतं. त्याच्या बॅटमधनं व्यावसायिक क्रिकेटमध्ये आलेले सलग 4-4, 5-5 षटकार हे सातत्यानं पालघरच्या क्रिकेटची अस्मिता उंच करणारं होतं आणि तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कुणबी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आदरणीय रुपेशदादा राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती. चंद्रकांत दादांना आपण करूयात विनंती इथून की आपल्या शुभ हस्ते आपण रुपेशजी घरत यांचा सन्मान करायचा आहे. इथे सॉफ्ट हँडचा वापर करत बॉल चाललाय गली आणि पॉइंटच्या मधोमध. सिंगल इथे होईल कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 1 ची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 14 या अंकावर. 30 चेंडू आणि विजयाकरता 34 धावांची गरज आहे. अगदी सामना नजीक मधून सुरू आहे. म्हणजे अगदी जवळून हा सामना सुरू आहे. बॉल टू रन मॅच च्या अगदी लगोलग ते मात्र पोहोचले. थँक्यू. आदरणीय राजन सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती. मी चंद्रकांतजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण राजन सरांना सन्मानित करायचं आहे. षटक क्रमांक 1 ची झाली आहे समाप्ती आणि
14 धावसंख्या धावफलकावर. डहाणू संघाचे जे चालक मालक आहेत, ओनर या ठिकाणी इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय. राजन सरांना केलं जात आहे सन्मानित. खरं तर अशी माणसं जवळ असणं फार गरजेचं आहे. खेळाडू घडले ना, त्याला कारण फक्त असे पाठीराखे आहेत. म्हणजे प्रत्येक खेळाडूला खरं तर पाठबळ देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवणं फार गरजेचं आहे. आणि ते काम फक्त हे असे टीम ओनर्स करत आलेत. या टीम ओनर्स म्हणजे मी यामध्ये बऱ्याचदा उल्लेख करतो, म्हणजे बोरपाड्याचे आमचे नरेशदादा माळी स्वतःची आर्थिक परिस्थिती पूर्णतः अगदी तळाला पोहोचल्यानंतर देखील ते या क्रिकेट करता ध्येयबड काम करतायत. म्हणजे एक मानाची वंदना त्यांना देखील. आणि इथे पहा काय आक्रमक स्ट्रोक, सरळ चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. इथे ठोकलाय षटकार. थँक्यू. 6 चेंडू आणि 19 धावा. प्रणय घरत, कोण विसरेल या खेळाडूला. साधारणतः शिवक्रांती चषकामध्ये मी पाहिलं 2007 ला या खेळाडूला. आणि तर एकंदरीत त्यावेळी खरं तर अमृत 11, तुषार 11 सारख्या बलाढ्य संघांच्या विरोधात सामना करत असताना या खेळाडूनं जी ऐतिहासिक पारी घडवल्या. इथे पहा कलात्मक क्रिकेट, बॉल डीप मध्ये खेळलाय आणि त्याहूनही सुरेख झेल, अफलातून कॅच, अप्रतिम झेल टिपलाय. महत्वाचा सितारा मिस्टर प्रणय घरत निघालाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. थँक्यू. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय प्रभाकरजी घरत या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. मी आयोजकांना विनंती करतोय, सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रभाकरजी घरत साहेबांचा सन्मान इथे आपण करायचा आहे. तर नवीन फलंदाज, परंतु प्रणय घरत करता ज्या टाळ्या आल्यात ना त्या मनातून आल्यात, कारण त्यानं जी इनिंग इथे पेशकश केली आहे, पैसा वसूल इनिंग, 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. भूमीतनं इथे सफलता मिळवली आहे, परंतु आता खरं तर 28च धावांची गरज आहे. 28 धावा ज्या गरजेच्या आहेत. आणि चेंडू आतापर्यंत जे बाकी राहत आहेत ते मात्र 28, म्हणजे 28 बॉल आणि 28 धावा. ज्या पद्धतीनं पवनसूत नवली संघानं स्टार्टअप दिलाय, एक मोमेंटम क्रिएट झाला इथे. आणि तदनंतर प्रणय घरतला जे खरं तर काम करायचं होतं ते काम इथून त्यानं केलंय. करण मोरे आणखीन एक दिमागदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु तुषार मोरेला विसरून देखील चालणार नाही, कारण त्याचा देखील इतिहास मोठा आहे. अगदी भव्य दिव्य आणि दैदिप्यमान खेळाडू इथे पटलावर आपली कलात्मकता दाखवत आहेत. इथे बॉलवर फक्त सिंगल कंप्लीट होईल शॉर्ट पॉईंटमधून. आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे 21 या अंकावर. 21 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 27 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज आहे. बॉल टू रन मॅच इथून सुरू आहे. बॉल तयार. फटका इथे चांगला आहे, अप्रतिम ट्रेडमार्क, सरळ चेंडू लॉफ्ट केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. नाही, नो डाऊट. म्हणजे मी ती आणि क्रिकेट, म्हणजे तेही देखील आपण आज या रात्री ते देखील इथून तुमच्यापर्यंत पोहोचवेन मी जरूर. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार खेचला आणि इथे 6 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या 27 या अंकावर. गोलंदाजाच्या विरोधात ही आक्रमण चढवली गेली आहेत आणि काय दर्जेदार अफलातून बॅटिंग इथे मात्र होतीये. तुषार मोरेनं हात खुले केलेत. म्हणजे मी सातत्यानं म्हणतो की हे नवली गाव लेदर क्रिकेटवर जेवढं प्रभुत्व आहे त्यापेक्षा जास्त प्रभुत्व टेनिस क्रिकेटवर ही त्यांचं दाखवलं जाणारं अधिराज्य. कदाचित गावाची प्रतिष्ठा जेव्हा पणाला लागते ना त्यावेळी असं म्हणतो की आपण सातत्यानं म्हणतो की जे गाव करू शकतो ना ते राव देखील करू शकत नाही. म्हणून गावाचा नाद कधी करू नका. आणि त्यामुळेच सध्या गावाची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. इथे डहाणू आणि त्या विपक्षामध्ये नवली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर भूमीत. फटका चांगला आहे, ऑन द राईज आणि समोर क्षेत्ररक्षक तुषार मोरे बाद. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. विकेट नंबर 2 निघालाय परतीच्या प्रवासाला.
थँक्यू सो मच. आणि 27 धावा संख्येवर गडी बाद झालाय क्रमांक 2चा. परंतु आज सरकार चषकनं दाखवलंय की आम्ही करतो तो फक्त नाद आणि जिंकतो ते मात्र मन. इथे भव्य दिव्य आणि दिग्गज आयोजनाचे साक्षीदार आपण मात्र इथे ठरतोय. 5व्या बॉलवर मिळाली भूमीतला सफलता. भूमीतनं 2 विकेट टिपलेत डहाणूकरांसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश घरत, अष्टपैलू नेतृत्व ज्यानं स्टार्टअप खूप चांगला मिळवून दिला टीम पवनसुत नवली संघाला. इनॅट नंबर 4 आलाय आणि भूमीत षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी माकवर. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स. खराब लाईन लेंथ. यापेक्षा भयानक खराब काय असू शकेल. वाईड +4. गरीबी में आटा गेला. इथे 4 + 1 5 धावा ज्या नवली पवनसुत नवली संघाच्या खात्यात जमा होतील. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 32. 16 धावा दूर आहे विजयापासून टीम पवनसुत नवली. 25 चेंडू आणि 16 धावांची गरज. थँक्यू डीजे. वळूयात मॅचच्या दिशेनं. बॉलर इथे तयार. भूमीत या षटकातला शेवटचा बॉल. अप्रतिम चांगली गोलंदाजी. सुरेख चेंडू इथे मात्र हाताळला गेला. षटक क्रमांक 2ची झाली आहे समाप्ती. उर्वरित 24 बॉल शेष आणि विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. 16 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन रिमेनिंग 24 बॉल्स. अगदी निश्चितच यावेळी संघर्ष करायचा. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन, डहाणूकरांसाठी लढायचं आहे. प्रयत्नांची उंची मोठी ठेवा की नशिबाला देखील तुमच्या पायाशी झुकावं लागेल. आणि इथे मात्र त्यांना आठवावं लागेल संघर्ष. म्हणजे मी काल देखील उल्लेख केला की परिस्थिती विरोधात गेली म्हणून छत्रपती शिवरायांनी रणांगणात लढणं कधी थांबवलं नाही. आकाशात जे असंख्य तारे दिसतात ना त्यांना जमिनीवर पडताना आपण कधी पाहिलं नाही. असंख्य नद्या या समुद्राला जाऊन मिळतात परंतु समुद्र पुन्हा कधी नदीला भेटायला आलेला आपण पाहिलं नाही. हे सगळं लक्षात ठेवावं आणि त्याच जिद्दीनं त्याच संघर्षानं इथून लढायचं आहे त्या टीम डहाणूला देखील. कारण जरी लक्ष सोपं असलं तरी देखील अशक्य शक्य करणारेच इतिहास रचू शकतील आणि तोच इतिहास इथून घडवायचा आहे टीम डहाणूला. परंतु पवनसुत नवली सध्या मजबूत स्थितीमध्ये. फक्त 24 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या मात्र 16. बॉलर हितेश वझे आलाय षटक नंबर 3 साठी. टीम डहाणूला तो प्रमोट करेल. 111 डहाणू. अप्रतिम बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ऑन करत असताना बॉल चाललाय डीप थर्डमॅनला आणि तिथून पहा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मी कदाचित हा उल्लेख केला होता पालघरचा रायगडमध्ये की पालघरचे जे बहुसंख्य खेळाडू आहेत ना ते सराव करताना समुद्राच्या किनाऱ्यावर सराव करतात. म्हणजे ते वाळूवर धावतात आणि ज्यावेळी तुम्ही वाळूवर धावताना तुमचा जो स्टॅमिना असतो तो डबल होत असतो. आणि वाऱ्याच्या विरोधात आपण खेळतो म्हणजे कारण का समुद्र सपाटीच्या आपण जवळ आहोत त्यामुळे वाऱ्याचा दाब इतका असतो की त्या वाऱ्याच्या विरोधात हे खेळाडू फटके सजवतायत. म्हणून त्यांची जी काटकता आहे ती पालघरच्या खेळाडूंची काटकता कदाचित याच करता जाणली गेली आहे आणि म्हणूनच ते खेळाडूंची चिवटता त्यांची जिद्द या मैदानात देखील ते दाखवतात. अप्रतिम लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि अचंबित करणारा बॉल होता. खरं तर थोडा काळ फलंदाजाला देखील इथून प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता जी धावफलकावर 34 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित हितेश वझेच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ मात्र शेष. 22 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 34. बॉल तयार. हितेश वझे हलक्या हातानं बॅटचा फेस ओपन केलाय. बॉल चलाय डीप थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधोमध फक्त सिंगल. ज्या पद्धतीनं ही खरं तर जशी गरज आहे जशी मागणी आहे तसा पुरवठा मात्र करतायत पवनसुत नवली. आणि मी आधीच उल्लेख केला की कुठेतरी ना डोळे श्रद्धा देखील फार महत्त्वाची आहे. म्हणजे आजचा शनिवारचा दिवस आहे आणि संकटमोचकाच्या नावानंच पवनसुत नवली खेळते आहे. त्यामुळे निश्चित रूपानं पहा इथे फटका इन फ्रंट ऑफ द स्टँड. चेंडू व्ही मध्ये फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंख नाद करणारा इथे ठोकलाय ब्रिजेश घरतच्या बॅट मधून षटकार. ज्यानं झेल टिपलाय त्याच्याकरता स्पेशल कुपन आहे तर ते कुपन आपण घेऊन जायचंय. या षटकारानं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली 41. लेग ब्रेक होता. पुन्हा लाईन ऑफ ॲक्शन ओळखली. प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळण्यापेक्षा त्यांना हजरजबाबीपणा दाखवला. इथून सिंगल मात्र होईल कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 42 या अंकावर आहे. 6 धावा दूर आहे पवनसुत नवली विजयापासून. क्वालिफायरच्या दिशेनं एका ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी मात्र पवनसुत नवलीला मिळाली आहे. प्रणय घरत काय स्टार्टअप दिलाय, काय मोमेंटम निर्माण केला या मॅचमध्ये आणि खऱ्या अर्थानं इथे पहा बॅट अँड पॅडमधून फ्लिक केलाय बॉल. वेगानं मिड विकेटमधून पहिली सिंगल कंप्लीट करतायत
आणि क्षेत्ररक्षक देखील त्यांची चपळता इथून दाखवत असताना सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचती आहे 43-43. सरकार चषक 20-23 आहे, दैदिप्यमान भव्य दिव्य आणि अगदी जबरदस्त टांगे पलटी घोडे फरार आयोजन सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकंदरीत 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल 43 या अंकावर 5 धावा दूर आहेत विजयापासनं. आणि ज्या पद्धतीनं मॅचच्या सुरुवातीला मी उल्लेख केला यश की सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज, अपमानाचा बदला हा यशानं घ्यायचा असतो आणि कदाचित नवलीच्या मैदानातला तो वचपा इथे डहाणूकरांच्या विपक्षामध्ये खेळत असताना इथे निश्चित रूपानं टीम पवनसूत नवलीनं अगदी मैत्रीपूर्ण लढतीनं अगदी स्वतःच्या कौशल्यानं या मॅचवर त्यांची ते यशस्वीता दाखवतात. बोला तयार, 5 धावा दूर असताना सिद्धू आलेत. आडव्या बॅटने इथे केलाय प्रहार, षटकाराचा शंखनाद. हा चेंडू सरळ महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं मॅच फिनिश करत असताना इथे फलंदाज करण मोरेच्या बॅटमधून येतोय आक्रमकतेचा षटकार. मॅच फिनिश, सामना जिंकलाय टीम पवनसूत नवली संघ. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू, तुमचं मनापासून अभिनंदन आणि खूप चांगला संघर्ष तुम्ही केलात संदेश, त्याबद्दल डहाणूकरांचं देखील कौतुक. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या क्रिकेट कारकिर्दी करता. आणि आता चला सातपाटीकर तुम्ही या आणि टॉस तुम्हीच करून घ्यायचा आहे, कारण मी भरपूर प्रतीक्षा तुमची केली. तिथून मान्यवर तुमच्यासोबत कनेक्ट होतील. मी विनंती करतोय मान्यवरांना की या आपण कॉमेंट्री टॉस बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. सातपाटी 11 आणि अजिंक्य मराठा या दोन्ही टीमचे कॅप्टन, कारण आपण भरपूर प्रतीक्षेत होतो या दोन्ही संघांच्या, परंतु ते वेळेच्या अभावी पोहोचले, वेळेपासून थोडेसे लेट पोहोचले. सेशनच्या मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे, कारण ऑन टाइम मॅच ऑन ट्रॅक चालणं फार गरजेचं आहे. आज मेगा ग्रँड फायनल दुसरी क्वालिफायर जी तुमच्या भेटीला येते, तर खऱ्या अर्थानं आदरणीय इथे पाहतोय मान्यवर पाहुणे आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर आमच्या कुणबी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आदरणीय रुपेश दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे सगळे मान्यवर आज सरकार चषकाला इथून मात्र भेट देत आहेत. टॉससाठी मी विनंती करतोय आयोजकांना की टॉस बॉक्समध्ये मान्यवर पाहुण्यांना इथे मात्र पाठवायचं आहे. चला टॉससाठी सातपाटी आणि अजिंक्य मराठा, आता तरी आपण रेडी असाल तर आता तरी या, कारण जवळजवळ मला वाटतं आता 5-10 मिनटं अशीच वेस्ट होतील, तर लवकर या. याकरता सेशनच्या मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. आणि पुढची जी तिसरी क्वालिफायर आहे त्यामध्ये मी विनंती करतो की आपण तयारीत राहताच. सातपाटीकर जरा लवकर या प्लीज. चला टॉस करता या.